नाशिक शहरापासून थोड्याच अंतरावर असलेले ढकांबे गाव आज संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श म्हणून ओळखले जाते। या गावाचा विकास घडवून आणण्यात माजी सरपंच दीपक पोटिंदे यांचे मोलाचे योगदान राहिले। त्यांच्या कारकिर्दीत गावात विविध विकास कामे राबवून गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यात आलाय। दीपक पोटिंदे यांच्यासह माजी उपसरपंच शरदभाऊ बोडके, विद्यमान उपसरपंच महेश रामभाऊ गुंगे, सदस्य रवींद्रनाथ काशीनाथ गवे, ग्रामसेवक रमेश राख आणि ग्रामसेविका फुला गावित यांनी देखील गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या एकत्रित प्रयत्नांना अनेक स्तरांवर गौरव प्राप्त झाला असून गेल्या 10 वर्षात गावाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यामध्ये स्मार्ट गाव, आदर्श गाव यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे। याशिवाय माझी वसुंधरा अभियान या राज्यस्तरीय उपक्रमात ढकांबे गावाने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून गेल्याच वर्षी या स्पर्धेत गावातला दुसरा क्रमांक व तब्बल 51 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले। हा सन्मान गावकऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण ठरलाय। विशेष म्हणजे दीपक पोटिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नीही समाजकार्यात पुढे येत आहे। गावाच्या विकासासाठी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी त्या सरपंच पदाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे। गावकऱ्यांचा विश्वास, प्रशासनाचे सहकार्य आणि ग्रामपंचायतीचे सामूहिक नेतृत्व या त्रिसूत्रीमुळे ढकांबे गावाने आज आदर्श स्थान प्राप्त केले। गावकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त करताना सांगितले की आमचे गाव खरंच बदलले आहे आणि हा बदल विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे। ढकांबे गाव आज जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणास्थान बनले। येत्या 10 वर्षांमध्ये सरपंच सरांनी अनेक कामे केली व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मिसेसने देखील अनेक कामे केलेली आहेत। तर या कामाची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले। तर कोणकोणते पुरस्कार मिळाले याची माहिती आपण जाणून घेऊया। आपण मागच्याच वर्षी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक राष्ट्रीय स्तरावर 2 नंबरचा पुरस्कार होता 51 लाखाचा। त्यानंतर आमचे ग्रामसेवक रमेश राख खूप चांगले एक अधिकारी होते, ग्रामाधिकारी ग्रामसेवक, खूप उत्कृष्ट असं काम त्यांचं होतं। त्यांनी शासनाची पण दखल घेऊन त्यांना एक आदर्श ग्रामसेवक हे पण 3 पुरस्कार भेटलेले। त्यानंतर आदर्श गाव म्हणून पुरस्कार भेटला। त्यानंतर आता गेल्या 2 महिन्यापूर्वी आपण एक स्मार्ट गाव, तालुक्यातला 1 नंबरचा स्मार्ट गाव असा हा पुरस्कार पण आपण आताच प्रेरित केलेला आहे या 15। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत ढकांबे गावे येथे। तर येथील सरपंच दीपक पोटिंदे सर आपल्या सोबत आहेत। तर गेल्या 10 वर्षापासून हे सरपंचपदी निवडून आलेले आहेत व गावाचा चांगला विकास त्यांनी केलेला आहे। तर त्यांच्या कार्याची पावती देखील त्यांच्या मिसेसने, त्या देखील गेल्या 5 वर्षापासून सरपंचपदी आहेत। तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी अत्यंत सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम सर्व नागरिकांना दसऱ्याच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना दिवाळी भरभराट आणि सुख समृद्धी जावो। तसेच सर, तुम्ही सरपंचपदी असताना गावकऱ्यांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा व कोणकोणते कामे तुम्ही केलेली आहेत? गावामध्ये सर्वप्रथम पाण्याची खूप काही काळ प्रॉब्लेम होता। आज आपल्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी नळ आहे, घरोघरी पाणीपासून स्वच्छ पाणीपासून फिल्टर प्लांट आहे, गावामध्ये पूर्ण फिल्टरेशन प्लांट आहे। एक आपण 10 रुपयात लोकांना 20 लिटर पाणी देतो, शुद्ध पाणी फिल्टर प्लांट टाकलेला आहे। त्यानंतर शाळेची एकदम म्हणजे सुसज्ज अशी शाळा बांधलेली आहे। शाळेची पाण्याची सोय, टाक्यांची सोय, गावामध्ये संडास बाथरूमची सोय, सर्व गोष्टी म्हणजे एक अशी गोष्ट निपून ठेवलेली आहे। आणि गावामध्ये पूर्ण लाईट वगैरे हायमास आहे, प्रत्येक चौकात लाईट आहे, समाज मंदिर बांधलेले आहेत, 2 ठिकाणी 2 जिम बांधलेले आहेत, व्यायामशाळा आहेत। त्यानंतर त्यांचे पूर्ण कामं झालेले, भूमिगत गटार आहे सर्व गावामध्ये। टोटल म्हणजे माझं गाव एक 7 वर्षापासून पूर्ण सीसीटीव्ही अंडर आहे। टोटल गाव पूर्ण सीसीटीव्ही मध्ये बनवलेलं आहे, सर्व गाव सीसीटीव्ही होते। त्यात आमचे पूर्ण बॉडी खूप सहकारी आहे आणि सगळे एकजुटीने काम करतात। आमचे उपसरपंच पहिले आमच्या सोबत होते शरदभाऊ बोडके, आता उपसरपंच आहेत शरदभाऊ गुंगे, आणि आमचे सर्व सदस्य मंडळ हे सर्व एकजुटीने एक बाजूने उभे राहून सर्व कामाला जोर लावतात, सगळे काम करतात। आणि त्यात मागे गेलेल्या कोरोनाच्या काळामध्ये
दिवाळी असो, दसरा असो, गणेशोत्सव असो, तसेच नवरात्र असो, हा झाला आनंदाचा सण. आनंदाच्या क्षणामध्ये सरांनी खूप कामे केलेली आहे. पण एक असा काळ होता की महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाला कोरोनासारखी महामारी आलेली होती. तर या कोरोनासारख्या महामारीत देखील सरपंच साहेबांनी अतिशय काम जोरात केलेले आहे. गरिबांसाठी त्यांनी रुग्णवाहिकेची सेवा तसेच आणखीन असे भरपूर काम केलेले आहे. तर त्यांची कार्याची पावती तेच देखील आपल्यासमोर मांडत आहेत. आता सर कोरोनाच्या काळामध्ये एवढ्या भयंकर परिस्थितीमध्ये आमचं गाव तालुक्यात 2 नंबरला होतं. अशा काळामध्ये आम्ही गावामध्ये पूर्णपणे सर्व डॉक्टरांची सुविधा, लसीकरण या ज्या सर्व गोष्टी पूर्ण गावात पूर्ण झाल्या. त्यानंतर गावामध्ये आम्ही स्मशानभूमी, त्याच्या एक म्हणजे कोरोनाच्या अगोदरच एक 5 वर्षापूर्वीच आम्ही स्मशानभूमी पूर्ण गावासाठी फ्री केलेली आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये कोणी असं गोरगरीब असो, श्रीमंत असो, भेदभाव कुठलाच होत नाही. प्रत्येक जण तिथंच जायचं आहे. त्या हिशोबाने आम्ही सर्व गावामध्ये स्मशानभूमी आमच्यासाठी फ्री आहे. ऑक्सिजन पुरवठा. तुम्हाला नंतर कोरोनामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा, लसीकरण आहे, मास्क वगैरे सगळ्या गोरगरिबांना घरपोच सेवा सगळ्या गोष्टी पुरवल्या. एवढंच नाही तर काहींना खाण्यापिण्याचे अन्नधान्याची गरज पडली ते सुद्धा पुरवल्या गेलेले आहे. त्यांचं म्हणजे कुठले जेवढे कोरोनाच्या साधन सामग्री असेल ही सर्व ग्रामपंचायतीमार्फत पुरवल्या गेली त्यावेळेस. नक्कीच सर, तुमच्या कार्याची पावती नाशिक लोकशाही न्यूजला देखील मिळालेली आहे. तर तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवूनच तुमच्या मिसेस देखील कार्य करीत आहेत. तर नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.